नमस्कार. या व्हिडिओत आपण धातू व अधातू या टॉपिकशी संबंधित मागील वर्षात विचारल्या गेलेल्या प्रश्नांचं विश्लेषण करणार आहोत. आता आपण पहिला प्रश्न बघूयात. हा प्रश्न सामायिक गट ब 2017 मध्ये विचारला गेलेला आहे आणि हा प्रश्न आहे मिनामाटा रोगासाठी कारणीभूत असलेला प्रदूषक डॅश डॅश हा आहे आणि त्यासाठी खाली हे 4 पर्याय इथे दिलेले आहेत. आता आपल्या पुस्तकात आपण काही मूलद्रव्य व त्यांचे मानवावर होणारे परिणाम या हेडिंग अंतर्गत ही मूलद्रव्य दिलेली आहेत आणि त्यांचे मानवावर होणारे परिणाम दिलेले आहेत. यात आपण पारा हा धातू सुद्धा मेन्शन केलेला आहे आणि या धातूमुळे मानवाची दृष्टी व श्रवण क्षमता कमी होते असं आपण इथे म्हटलंय. ही लक्षणं मिनामाटा रोगाची असून ह्या रोगास हे नाव जपान येथील मिनामाटा उपसागरावरून देण्यात आलंय आणि याशिवाय ह्या धातूमुळे ॲक्रोडायनिया म्हणजे पिंक रोग ज्याला म्हणतात तो सुद्धा होतो. आता इथं पुढे आपण असं म्हटलंय की मिथिल मर्क्युरीच्या विषबाधेमुळे हंटर रसेल सिंड्रोम हा रोग होतो. म्हणजे मिथिल मर्क्युरीमुळे ॲक्च्युली हंटर रसेल हा सिंड्रोम होतो. ठीक आहे, म्हणजे त्याच्यामुळे प्रॉपर मिनामाटा होतो असं नाही, पण तरीसुद्धा मर्क्युरीमुळे मिनामाटा होतो हे आपल्याला इथे माहिती आहे. त्याच्यामुळे पर्यायांमध्ये मर्क्युरी असलेला पर्याय जो आहे तो एकच ऑप्शन आहे. त्याच्यामुळे याच्यातला हा मोस्ट ॲप्रोप्रिएट पर्याय आहे आणि त्यामुळे इथे पर्याय क्रमांक 1 हा योग्य पर्याय आहे असं आपण इथे म्हणू शकतो. आता पुढचा प्रश्न आहे, पुढील कोणते विधान योग्य आहे? आणि त्यासाठी इथे 2 स्टेटमेंट्स दिलेली आहेत आणि या स्टेटमेंट्सवरून आपल्याला योग्य पर्याय इथे निवडायचा आहे. आता याच्यातलं पहिलं स्टेटमेंट आहे ॲल्युमिनियमचा धातूपाषाण Al2O3 2SiO2 2H2O आहे आणि दुसरं विधान आहे सायडेराईट हा ॲल्युमिनियमचा खनिज क्षार आहे. आता हे दोघंही स्टेटमेंट्स आपण आपल्या पुस्तकातल्या माहितीवरून पडताळून बघणार आहोत. त्यातलं पहिलं स्टेटमेंट आहे ॲल्युमिनियमचा धातूपाषाण हा आहे. तर आपल्या पुस्तकात आपण मूलद्रव्य आणि त्यांची खनिजं याचा खूप मोठा चार्ट दिलेला आहे आणि त्यातला जो ॲल्युमिनियम हा धातू आहे त्याचे इथे हे धातूपाषाण आपण दिलेले आहे. तर यात आपण खाली केओलायनाईट हा मेन्शन केलेला आहे आणि केओलायनाईट हा धातूपाषाण म्हणजेच Al2O3 2SiO2 2H2 आहे. ठीक आहे, पण हा अत्यंत कमी प्रमाणात वापरला जाणारा हा ॲल्युमिनियमचा धातूपाषाण आहे, म्हणजे ओर आहे. तसं बघायला गेलं तर मग आता या माहितीनुसार हा पर्याय योग्य आहे. ठीक आहे, आता आपण दुसरा पर्याय बघूयात. तर दुसरा पर्याय आहे दुसरं विधान आहे सायडेराईट हा ॲल्युमिनियमचा खनिज क्षार आहे. तर आपल्या या चार्टमध्ये आपण सायडेराईटचा उल्लेख केलेला आहे. तर तो ॲल्युमिनियमचा खनिज क्षार नसून तो आयनचा खनिज क्षार आहे. म्हणजे याचा अर्थ हे स्टेटमेंट अयोग्य आहे. थोडक्यात इथे स्टेटमेंट अ हे योग्य आहे. ठीक आहे, परंतु MPSCची जर की तुम्ही बघितली तर त्यात दोन्हीही बरोबर नाहीत असं उत्तर दिलेलं आहे. बरोबर, की जे ॲप्रोप्रिएट नाही आहे. किंवा मग आपण असं म्हणू शकतो की ॲल्युमिनियमचा हा जो क्षार आहे तो कमीत कमी वापरला जाणारा क्षार आहे, त्याच्यामुळे मग त्यांनी असं आन्सर दिलेलं असावं. आणि Al2O3 2SiO2 2H2O हा केओलानाईट धातूपाषाण ॲल्युमिनियमचा धातूपाषाण असून सुद्धा तो कमीत कमी प्रमाणात वापरला जातो, म्हणून हा पर्याय अयोग्य आहे असं आपण इथे म्हणू शकतो. थोडक्यात हा प्रश्न थोडा कन्फ्युजिंग आहे, त्यामुळे याचं मोस्ट ॲप्रोप्रिएट आन्सर जर बघायला गेलं तर ते आन्सर आहे पर्याय क्रमांक 1 आणि त्यामुळे आपण इथे असं म्हणू शकतो की पर्याय क्रमांक 1 हा इथे योग्य पर्याय आहे. आता पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीच्या भूपृष्ठावर ॲल्युमिनियम हा धातू शेकडा किती प्रमाणात आढळतो? आणि त्यासाठी इथे खाली पर्याय दिलेले आहेत. आता आपल्या पुस्तकात आपण संकीर्णमध्ये सगळ्यात सुरुवातीचाच पॉईंट लिहिलेला आहे की भूकवचातील सर्व मूलद्रव्यांचा जर विचार केला तर सर्वाधिक प्रमाण हे ऑक्सिजनचं असतं, जे असतं 46.6%. त्यानंतर सिलिकॉन असतं 27.7% आणि त्यानंतर ॲल्युमिनियम असतं जे असतं 8.3%. थोडक्यात ते 7 to 8% एवढं पृथ्वीच्या भूपृष्ठावर आढळतं आणि ते हे शेकडा प्रमाण असतं. त्यामुळे इथे मोस्ट ॲप्रोप्रिएट पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. आता पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या धातुकांमध्ये तांबे लोखंड आहेत? आणि त्यासाठी इथे खाली 4 पर्याय दिलेले आहेत. आता बघा, आपण आपल्या पुस्तकातल्या या मूलद्रव्य आणि त्यांची खनिजं या चार्टच्या अंडर कॉपर हा धातूसुद्धा मेन्शन केलेला आहे, हे मूलद्रव्यसुद्धा मेन्शन केलेलं आहे. तर या मूलद्रव्याअंतर्गत चाल्कोपायराईट हे धातूपाषाण येतं, ज्याला कॉपर पायराईट असंही म्हटलं जातं आणि त्यात Cu आणि Fe चा म्हणजे तांब आणि लोखंडाचा समावेश होतो.
आता ॲझ्युराईट, मॅलेचाईट आणि चाल्कोसाईट ही सुद्धा पर्यायांमध्ये उपलब्ध आहेत. त्यांच्या जर फॉर्म्युलांमध्ये आपण बघितलं तर त्यात Fe कुठेच नाही आहे. त्यामुळे इथे मोस्ट ॲप्रोप्रिएट आन्सर आहे, म्हणजे योग्य आन्सर आहे चाल्कोपायराईट. आणि म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे चाल्कोपायराईट, ज्याच्यात तांब आणि लोखंड दोघंही असतात. आता पुढचा प्रश्न आहे, कोणता धातू लोखंडाचे गंजणे रस्टिंग रोखतो? आणि त्यासाठी खाली पर्याय दिलेले आहेत. त्यासारखाच पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता धातू लोखंडाला गंजण्यापासून वाचवतो? त्यासाठी इथे पर्याय आहेत. आणि पुन्हा असाच प्रश्न आहे, इन गॅल्व्हनायझेशन आयर्न इज कोटेड विथ, म्हणजे गॅल्व्हनायझेशनमध्ये लोहावर डॅश डॅशचा थर चढवला जातो आणि त्यासाठी खाली हे पर्याय उपलब्ध आहेत. आता लोखंडाच्या गंजण्याशी हे तिघही प्रश्न रिलेटेड आहेत. थोडक्यात हे सर्व प्रश्न सारखेच आहेत, फक्त त्यांचा फॉर्म वेगळा आहे. आता आपण आपल्या पुस्तकाच्या या पॅराकडे वळूयात. तर आपल्या पुस्तकाच्या या पॅरामध्ये आपण अत्यंत डिटेल गंजण्याशी संबंधित प्रक्रिया कव्हर केलेली आहे. तर याच्यात आपण गंजण्याची प्रक्रिया दिलेली आहे, त्याची रासायनिक अभिक्रिया दिलेली आहे, गंजण रोखण्याच्या प्रक्रिया इथे मेन्शन केलेल्या आहेत. तर गंजण रोखण्याच्या प्रक्रियांमध्ये साधारणतः या 4 प्रक्रियांचा समावेश होतो. त्याच्यातली पहिली प्रक्रिया आहे विद्युत विलेपन. ही आपल्याला माहिती आहे, मोस्टली वापरली जाणारी प्रक्रिया आहे. ती इलेक्ट्रोप्लेटिंग म्हणून सुद्धा संबोधली जाते. दुसरं आहे कॅथोडिक संरक्षण, म्हणजे कॅथोडिक प्रोटेक्शन. गॅल्व्हनायझेशन म्हणजे जस्त विलेपन, ही सुद्धा प्रक्रिया मोस्टली वापरली जाते. आणि कथिलीकरण म्हणजे टिनिंग. आता इलेक्ट्रोप्लेटिंग जर आपण बघितलं तर यात कॉपर, निकेल, सोनं, चांदी किंवा झिंक हे धातू वापरले जाऊन गंजण्याची प्रक्रिया, म्हणजे एखाद्या विशिष्ट धातूवर या धातूंचा लेप दिला जातो. थोडक्यात काय तर याच्यामध्ये आपण जर बघितलं तर कॉपर, निकेल, सोने, चांदी, झिंक हे धातू मेन्शन केलेले आहे की ज्यांचा वापर आपण इलेक्ट्रोप्लेटिंगसाठी करतो. आणि प्रश्नामध्ये आपल्याला कॉपर, झिंक आणि निकेल हे तिघही पर्याय अवेलेबल आहेत. मग यासाठी आपल्याला आणखी डिटेल माहिती असणं आवश्यक आहे. आता जनरली इलेक्ट्रोप्लेटिंग जे असतं ते ॲस्थेटिक लुक वाढवण्यासाठी वापरलं जातं, किंवा त्या वस्तू चमकाव्यात किंवा चकचकीत व्हाव्यात यासाठी साधारणतः इलेक्ट्रोप्लेटिंग म्हणजे विद्युत विलेपन वापरलं जातं. अर्थात गंजणं हे उद्दिष्ट त्यात असतंच, पण तरी मोस्टली यात वस्तूंना चमकवणे किंवा चांदी विलेपित चमचे तयार करणे किंवा सोने विलेपित वस्तू, दागिने तयार करणे, म्हणजे थोडक्यात ॲस्थेटिक लुक देण्यासाठी या प्रक्रियेचा वापर होत असतो. आणि मोस्टली गंजण्याची प्रक्रिया रोखण्यासाठी जर पद्धत कुठली वापरली जात असेल तर ती आहे जस्त विलेपन म्हणजेच गॅल्व्हनायझेशन. म्हणजे ही एकदम स्पेशलाइज्ड ट्रीटमेंट आहे की ज्याच्यामध्ये धातूंचं म्हणजे थोडक्यात लोह आणि पोलादाचं क्षरण रोखण्यासाठी ही प्रक्रिया वापरली जाते. त्यामुळे त्यातल्या त्यात जर गंज रोखण्याची प्रक्रिया म्हणजे त्या प्रक्रियेमध्ये कुठला धातू वापरला जातो असा जर प्रश्न असेल तर त्यामध्ये जनरली झिंक वापरलं जातं, तर म्हणजे जस्त वापरलं जातं. तर त्यामुळे जस्त हा इथे मोस्ट ॲप्रोप्रिएट पर्याय आहे. त्यामुळे कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो, तर पर्यायांमध्ये बाकीही पर्याय उपलब्ध असतील तर त्यात आपण जस्त हा मोस्ट ॲप्रोप्रिएट पर्याय निवडायला हरकत नाही. आणि त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 जस्त म्हणजे झिंक. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 झिंक. आणि तिसऱ्या प्रश्नाचंही उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 झिंक. आता पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी काय सोन्यासारखे दिसते म्हणून गोल्ड मूर्खाचे सोने म्हणून ओळखले जाते? आणि त्यासाठी खाली हे 4 पर्याय दिलेले आहेत. आता बघा, आपल्या पुस्तकात आपण मूर्खाचे सोने फुल्स गोल्ड या हेडिंग अंतर्गत हे सेंटेन्स दिलेलं आहे की FeS2 म्हणजे आयर्न पायराईटला फुल्स गोल्ड म्हणतात, कारण ते सोन्यासारखं चमकतं आणि त्याचा साधारणतः रंग जो असतो तो पितळ सोन्यासारखा असतो. आणि सुरुवातीला जेव्हा ते शोधलं गेलं त्यावेळी ते सोनं असल्यासारखं भासलं होतं. आणि त्यामुळे बऱ्याच प्रमाणात लोकांनी जहाजावर जाऊन थोडे पैसे खर्च करून या सोन्याच्या रूपातल्या धातूला त्यांच्याचकडे आणण्याचा प्रयत्न केला होता. आणि नंतर मग ते कळलं की हे सोनं नसून हे आयर्न पायराईट आहे, म्हणून त्याला फुल्स, आणि त्यामुळे ते मूर्ख बनले आणि यामुळे याला फुल्स गोल्ड म्हणजे मूर्खांचं सोनं असं नाव देण्यात आलं. त्यामुळे फुल्स गोल्ड हे आयर्न पायराईटला दिलेलं नाव आहे. आणि त्यामुळे इथे पायराईट हे पर्यायांमध्ये उपलब्ध असल्यामुळे इथे पर्याय क्रमांक 4 हा योग्य पर्याय आहे. आता पुढचा प्रश्न आहे, खालील कोणते विधान चुकीचे आहे? आणि त्यासाठी खाली हे 4 पर्याय दिलेले आहेत.
आता यातले योग्य धातुक आपल्याला इथे निवडायचे आहेत. तर आपल्या पुस्तकात आपण मूलद्रव्य आणि त्यांची धातुक याचा एक मोठा चार्ट दिलेला आहे आणि त्यापैकी आयन या धातूसाठीचे हे धातुक इथे आपण मेन्शन केलेले आहेत. त्यात हेमेटाईट, मॅग्नेटाईट आणि सिडराईट यांचा समावेश होतो आणि त्यासोबत त्यांचे फॉर्म्युलेसुद्धा इथे आपण मेन्शन केलेले आहेत. तर आपण पर्यायांकडे वळूयात. पर्यायांमध्ये Fe2O3 आहे, तर इथेही Fe2O3 आहे, म्हणजे पहिला पर्याय तर योग्य आहे. दुसऱ्या पर्यायात आहे Fe3O4, इथे Fe3O4 पण आहे, म्हणजे हा पण योग्य आहे. तिसरा आहे FeOOH, तर इथे FeOOH कुठेही नाही आहे, त्यामुळे हा इथे अयोग्य आहे. आणि चौथा आहे FeCO3, म्हणजे FeCO3 सुद्धा आपल्या पुस्तकात आपण आयनचं धातूक मेन्शन केलेलं आहे, पण आयनचं जे धातूक तिसऱ्या पर्यायात दिलेलं आहे ते इथे नाही आहे, त्यामुळे हे विसंगत म्हणजे चुकीचं विधान आहे. त्यामुळे इथे पर्याय क्रमांक 3 हा योग्य आहे असं आपण म्हणू शकतो. आता पुढचा प्रश्न आहे जोड्या जुळवा, आणि त्यासाठी इथे पहिल्या स्तंभात आपल्याला ही धातुकं दिलेली आहेत आणि दुसऱ्या तक्त्यात त्याचं कॉम्पोजिशन दिलेलं आहे. तर आपल्याला योग्य धातुकाचं योग्य कॉम्पोजिशन बरोबर इथे जोडी जुळवायची आहे. आता आपण पहिला पर्याय बघूयात. पहिल्या पर्यायामध्ये आहे क्रायोलाइट धातुक आणि त्याचं योग्य कॉम्पोजिशन आपल्याला इथे सांगायचं आहे. तर आपल्या पुस्तकात आपण मूलद्रव्य आणि त्यांची धातुकं या हेडिंग अंतर्गतच्या या चार्टमध्ये मेन्शन केलेलं आहे की क्रायोलाइट म्हणजे Na3AlF6 आणि Na3AlF6 इथे पर्यायांमध्ये उपलब्ध आहे, त्यामुळे क्रायोलाइटसाठी योग्य जोडी आहे Na3AlF6. ठीक आहे. आता पुढचा पर्याय आहे मॅग्नेटाईट. आता मॅग्नेटाईटसुद्धा आपण आपल्या पुस्तकात मेन्शन केलं आहे, तर मॅग्नेटाईटसाठीचं कॉम्पोजिशन आहे Fe3O4. ठीक आहे. तर Fe3O4 हा पर्याय इथे उपलब्ध आहे, त्यामुळे मॅग्नेटाईटची योग्य जोडी आहे Fe3O4. पुढचं आहे मॅलेचाईट. मॅलेचाईट पण आपल्या पुस्तकात आहे, तर मॅलेचाईट CuCO3CuOH2 या फॉर्म्युलामध्ये इथं आहे CuCO3CuOH2, त्यामुळे इथे मॅलेचाईट बरोबर योग्य जोडी आहे पर्याय क्रमांक 1. आणि पुढचं आहे स्पॅलेराईट. तर स्पॅलेराईटसुद्धा आपण आपल्या पुस्तकात मेन्शन केलेलं आहे. हे पहा स्पॅलेराईट ZnS, त्यामुळे स्पॅलेराईटसाठी योग्य जोडी आहे ZnS. आणि या योग्य जोड्या जुळवल्यानंतरचा जो पर्याय आहे योग्य पर्याय तो आहे पर्याय क्रमांक 2. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हा इथे योग्य पर्याय आहे. आता पुढचा प्रश्न आहे विच इज द प्युअरेस्ट कमर्शियल फॉर्म ऑफ आयन, म्हणजे लोहाचं सर्वात शुद्ध व्यापारी रूप, आणि त्यासाठी खाली हे पर्याय दिलेले आहेत. तर लोहाचं सर्वात शुद्ध व्यापारी रूप कुठलं आहे हे आपल्याला इथे सांगायचं आहे. अत्यंत फॅक्च्युअल प्रश्न आहे आणि याच्याशी संबंधित इन्फॉर्मेशन आपल्या पुस्तकात आहे. तर आपण घडीव लोखंड म्हणजे व्रॉट आयन या हेडिंग अंतर्गत हे सेंटेन्स इथे लिहिलेलं आहे. यालाच मॅलेबल आयन म्हणतात आणि व्यापारी लोखंडांमधला हा सर्वात शुद्ध प्रकार असतो. थोडक्यात काय तर लोहाचं सर्वात शुद्ध व्यापारी रूप आहे व्रॉट आयन म्हणजेच घडीव लोखंड, आणि त्यामुळे इथे पर्याय क्रमांक 4 हा योग्य पर्याय आहे. आता पुढचा प्रश्न आहे कॅल्सिनेशन प्रक्रियेतून डॅश डॅश बाहेर पडतो आणि त्यासाठी खाली 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे फक्त कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो. दुसरा पर्याय आहे फक्त हायड्रेटमधून पाणी बाहेर पडते. तिसरा पर्याय आहे 1 किंवा 2 हे धातुकांवर अवलंबून असते. आणि चौथा पर्याय आहे हायड्रोजन सल्फाईड बाहेर पडतो. आता आपल्या पुस्तकात आपण धातूचं निष्कर्षण या हेडिंग अंतर्गत धातुकांचे ऑक्साईडमध्ये रूपांतर या प्रक्रियेत कॅल्सिनेशन म्हणजे निस्तापन प्रक्रिया मेन्शन केलेली आहे. आणि यात आपण स्पष्ट म्हटलंय की हवेच्या अनुपस्थितीत किंवा मर्यादित हवेत धातुकांना उच्च पण त्यांच्या द्रवणांकापेक्षा कमी तापमानाला तापवलं जातं आणि त्यांचं त्यांची हे ऑक्साईड्स तयार केली जातात. आता याद्वारे आर्सेनिक सारख्या बाष्पनशील म्हणजे व्होलाटाईल मूलद्रव्यांची अशुद्धी, सेंद्रिय पदार्थ व धातूंचा दमटपणा घालवला जातो. दमटपणा म्हणजे काय, त्याच्यातलं पाणी काढलं जातं, म्हणजेच हायड्रेटमधून पाणी काढलं जातं. आणि ही पद्धत साधारणतः कुठे वापरली जाते तर कार्बोनेटयुक्त धातुकं असतात त्यावेळी ही पद्धत वापरली जाते. आता पुढे आपण म्हटलंय की यात कार्बन डायऑक्साईड सुद्धा मुक्त होतो आणि साधारणतः कॅल्शियम, मॅग्नेशियम यासारख्या धातूंच्या कार्बोनेट धातुकांसाठी ही पद्धत वापरली जाते. थोडक्यात काय धातुकं कुठली आहेत त्यानुसार या कॅल्सिनेशन प्रक्रियेमध्ये हायड्रेटमधून पाणी काढलं जातं. तर आता इथे पहिला पर्याय आहे फक्त कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो का,
तर कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो, पण फक्त कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो हा एक पर्याय इथे योग्य असला तरी आपल्याला बाकी पर्यायसुद्धा इथे पडताळून बघावे लागणार आहे. दुसरा पर्याय आहे फक्त हायड्रेटमधून पाणी बाहेर पडते, तर हा सुद्धा पर्याय बरोबर आहे. पण आपण जर तिसरा पर्याय वाचला की 1 किंवा 2 हे धातुकांवर अवलंबून असते, तर हा पर्याय जास्त ॲप्रोप्रिएट वाटतो. कारण या कॅल्सिनेशन प्रक्रियेमध्ये विशिष्ट कार्बोनेटयुक्त धातुकांचं हायड्रेटमधून पाणी काढलंही जातं आणि त्याचबरोबर कार्बन डायऑक्साईड सुद्धा बाहेर पडतो आणि हे त्या धातुकावर अवलंबून असतं. त्यामुळे इथे पर्याय क्रमांक 3 हा मोस्ट ॲप्रोप्रिएट पर्याय आहे. आता पुढचा प्रश्न आहे, खालील धातू विचारात घ्या, चढत्या घनतेनुसार त्यांची क्रमवारी लिहा. आणि त्यासाठी इथे हे धातू दिलेले आहेत आणि त्यांची आपल्याला योग्य चढत्या क्रमाने क्रमवारी लावायची आहे. तर आता त्यांची घनता काय आहे हे आपल्याला इथे माहिती असलं पाहिजे आणि प्रत्येक घनतेनुसार त्यांचा चढता क्रम कसा येईल यानुसार आपल्याला या पर्यायांमधून योग्य पर्याय शोधायचा आहे. तर आपल्या पुस्तकात धातूचे भौतिक गुणधर्म या हेडिंग अंतर्गत आपण घनता ही एक फिजिकल प्रॉपर्टी दिलेली आहे आणि त्यात आपण म्हटलंय की धातूंची घनता जास्त असते. याला अपवाद पण आपण इथे मेन्शन केलेले आहेत. तर सोडियम, पोटॅशियम, लिथियमची घनता ही पाण्यापेक्षा कमी असते आणि लिथियमची घनता ही साधारणतः 0.53 g/cc इतकीच असते. आणि पुढे आपण म्हटले की धातूमध्ये ऑस्मियम आणि इरिडियम यांची घनता सर्वोच्च असते आणि त्यापुढे आपण या धातूंच्या घनतेनुसार त्यांचा उतरता क्रम इथे मेन्शन केलेला आहे. तर आपण इथे उतरता क्रम दिला आहे. उतरता क्रम म्हणजे जास्तकडून कमीकडे आणि प्रश्नात आपल्याला विचारलं की चढत्या घनतेनुसार त्यांची क्रमवारी लिहा. तर आपल्याला इथे चढत्या घनतेनुसार जर ही क्रमवारी हवी असेल तर आपल्याला उतरत्या क्रमात मागून पुढे यावं लागेल. म्हणजे मग इथे आपल्याला दिसतंय की कॉपर आधी आहे म्हणजे उतरत्या क्रमानुसार, तर हा जास्त आहे, नंतर लीड आहे, नंतर गोल्ड आहे आणि नंतर प्लॅटिनम आहे. म्हणजे थोडक्यात आधी तांब, नंतर शिसं, नंतर सोनं आणि नंतर प्लॅटिनम. तर तांब, शिसं, सोनं आणि मग प्लॅटिनम म्हणजे तांब, शिसं, सोनं आणि प्लॅटिनम असा जर आपण हा चढता क्रम घेतला तर इथे क, ड, ब आणि अ असा हा पर्याय असला पाहिजे. तर क, ड, ब आणि अ असलेला पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. त्यामुळे इथे पर्याय क्रमांक 1 हा योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. आता पुढचा प्रश्न आहे, धातूंमधील विद्युत चालकता कमी ते जास्त क्रमानुसार डॅश डॅश असते आणि त्यासाठी हे खाली पर्याय दिलेले आहे. आता चालकता म्हणजेच वाहकता म्हणजेच इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. तर आपल्या पुस्तकात आपण धातूचे भौतिक गुणधर्म या हेडिंग अंतर्गत विद्युत वहन ही सुद्धा एक फिजिकल प्रॉपर्टी इथे मेन्शन केलेली आहे. यालाच इंग्लिशमध्ये कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी असं म्हणतात. तर यात आपण दिलंय की धातू हे विजेचे सुवाहक असतात कारण त्यांच्यात मुक्त इलेक्ट्रॉन्स असतात. उदाहरणार्थ सोने, चांदी, तांबे, पितळ इत्यादी. याचे अपवाद पण आपण इथे मेन्शन केले की शिसं हे त्याला अपवाद आहे, हे सर्वात जास्त दुर्वाहक असतं. आणि त्यानंतर आपण या धातूंचा विद्युत वहनानुसारचा उतरता क्रम दिलेला आहे. उतरता क्रम म्हणजे जास्तकडून कमीकडे. आता पुन्हा इथे आपल्याला प्रश्नात विचारलंय कमी ते जास्तकडे म्हणजे चढता क्रम. हे इथं तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. तर आता आपल्याला जर चढता क्रम हवा आहे तर उतरत्या क्रमात दिलेल्या या धातूंना आपण इथे मेन्शन केलेलं आहे, यांना आपण आता मागून पुढे असा क्रम बघावा लागेल. म्हणजे आधी ॲल्युमिनियम, नंतर तांबे आणि नंतर चांदी. म्हणजे यानुसार आपण आता इथे बघणार आहोत, आधी ॲल्युमिनियम, नंतर तांबे कुठे आहे आणि नंतर चांदी कुठे आहे. तर दुसरा पर्याय योग्य वाटतो. म्हणजे आधी ॲल्युमिनियम, नंतर तांबे, नंतर चांदी असा कमी ते जास्त क्रमानुसार इथे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी या धातूंमधली चढत्या क्रमाने लावलेली आहे असं आपण म्हणू शकतो आणि त्यामुळे इथे पर्याय क्रमांक 2 हा योग्य पर्याय आहे. आता पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते मूलद्रव्य धातू सदृश आहे आणि त्यासाठी खाली हे 4 पर्याय दिलेले आहेत. आता आपल्या पुस्तकात आपण मूलद्रव्यांचे सर्वसाधारण वर्गीकरण या हेडिंग अंतर्गत हा पॅरा दिलेला आहे आणि त्यात धातू सदृश म्हणजे मेटलॉइड्सचं सुद्धा इथे वैशिष्ट्य दिलेले आहे. तर धातू आणि अधातू या दोहोंचे गुणधर्म काही वेळा एकाच मूलद्रव्यात आढळून येतात. अशा मूलद्रव्यांना धातू सदृश असं म्हणतात आणि त्यांचे एक्झाम्पल्स पण आपण इथे मेन्शन केलेले आहेत. आर्सेनिक, सिलिकॉन, जर्मेनियम, अँटीमनी, बोरॉन, टेल्युरियम, पोलोनियम ही 7 धातू सदृश मूलद्रव्ये आहेत ज्यांच्यामध्ये धातू आणि अधातू या दोघांचेही गुणधर्म दिसतात आणि त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आता पुढचा प्रश्न आहे, ॲट रूम टेम्परेचर द मेटल दॅट रिमेन्स लिक्विड इज. कक्ष तापमानाला द्रवरूप असणारा धातू आणि तो कुठला आहे आपल्याला या 4 पर्यायांमधून सांगायचं आहे आणि इथे 4 पर्याय त्यांनी दिलेले आहेत. तर
आपल्या पुस्तकात आपण धातूचे भौतिक गुणधर्म या हेडिंग अंतर्गत भौतिक अवस्था म्हणजे फिजिकल स्टेट या सब हेडिंग खाली म्हटलंय की पारा आणि गॅलियम हे धातू कक्ष तापमानाला द्रवरूप अवस्थेत आढळतात आणि हे केवळ पारा आणि गॅलियमच या धातूंसाठी अपवाद आहेत. इतर धातू स्थायू अवस्थेत आढळतात आणि पारा आणि गॅलियम हे दोनच धातू आहेत की जे कक्ष तापमानात द्रवरूप अवस्थेत आढळतात, म्हणून ते अपवाद आहेत ह्या प्रॉपर्टीसाठी. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आता पुढचा प्रश्न आहे, वातावरणाचा किती भाग नत्रवायू म्हणजे नायट्रोजन व्यापतो, आणि त्यासाठी खाली हे 4 पर्याय इथे दिलेले आहेत. आता आपल्या पुस्तकात आपण सर्व वायू दिलेले आहेत आणि त्यांचे हे वैशिष्ट्य पण त्यासोबत मेन्शन केलेली आहेत. आता नायट्रोजन या वायूमध्ये आपण असं मेन्शन केलं आहे की हा एक रंगहीन, गंधहीन, अविषारी आणि द्विचुंबकीय वायू असतो आणि त्याचं वातावरणातील प्रमाण हे सुमारे 75 ते 78% म्हणजे 3/4 असतं. आणि त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3.